नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत. आपण आज दुसऱ्यांदा भेटतोय. पहिल्या भेटीमध्ये मी तुम्हाला माझी ओळख करून दिली होती आणि न्यूमरोलॉजी या विषयाबद्दल थोडक्यात बोलले होते. न्यूमरोलॉजी कोच आणि कन्सल्टंट या प्रोफेशन मध्ये मी सध्या काम करते आणि म्हणूनच या शास्त्राचा आजच्या युवा पिढीला कसा उपयोग होऊ शकतो हे सांगण्यासाठी मी तुमच्या भेटीला येत राहणार आहे. युवा पिढी म्हणजे नेमकं काय? तर ज्यांचं वय 20 मध्ये आहे किंवा 30 मध्ये आहे अशा सगळ्यांसाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. कारण याच वयामध्ये अतिशय महत्वाचे निर्णय घेतले जातात, जसे की करिअरची निवड, आयुष्याच्या जोडीदाराची निवड, तर काहींना नवीन व्यवसाय करायचा असतो, तर काहींना परदेशात सेटल व्हायचं असतं. यासारखे आणि वेगवेगळे महत्वाचे निर्णय याच काळात होतात आणि ते योग्यच व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटत असतं. मित्रमैत्रिणी, तुम्ही महत्वाकांक्षी आहात का? तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी विशेष कामगिरी करायची आहे का? आणि तसं असेल तर तुम्हाला तुमचं आयुष्य सजगपणे जगलं पाहिजे. त्यासाठी तुमची ध्येय निश्चिती झाली पाहिजे. त्यासाठी योग्य ते प्लॅनिंग झालं पाहिजे. त्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न झाले पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण आहे? तर आपण स्वतः. आपल्या स्वतःवर आपण जास्तीत जास्त जेवढं काम करू तेवढं आपल्याला प्रगती करायला मदत होणार आहे. आपलं व्यक्तिमत्व आपल्याला पहिलं समजलं पाहिजे आणि ते जेव्हा समजेल तेव्हा आपल्या आयुष्यातल्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नीट करता येणार आहेत. जसं की आपले स्वतःचं आरोग्य, त्यानंतर आपले करिअर, आपले नातेसंबंध आणि आपली आर्थिक स्थिती, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुसंवाद असला पाहिजे. आणि हा सुसंवाद कसा आणायचा, नेमकं कसे निर्णय घ्यायचे, याचं मार्गदर्शन आपल्याला न्यूमरोलॉजी मधून मिळतं. त्याचा कसा वापर करता येईल, आपल्या अंकांच्या माध्यमातून आपल्याला हे कसं कळणार आहे, हे आपण टप्प्याटप्प्याने पुढच्या येणाऱ्या भागामध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे जरूर तुम्ही माझ्याशी कनेक्टेड राहा. जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये की तुम्ही 20 मधले आहात की 30 मधले आहात आणि तुम्हाला खरंच या बाबतीत अधिक जाणून घ्यायचंय का. तुम्हाला या संदर्भात मार्गदर्शन करायला मला नक्कीच आवडेल आणि म्हणूनच आपण पुढच्या भागात लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.